श्री स्वामी समर्थ. मीन राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात मनात जपलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील का? अनेक दिवसांपासून सुरू असलेली चिंता आणि अस्वस्थता कमी होणार का? करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग सापडतील का? आर्थिक बाबतीत दिलासा मिळून स्थैर्य निर्माण होईल का? प्रेम, कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिक स्थैर्य, आध्यात्मिक उन्नती आणि नवीन आशा घेऊन येणारा ठरेल. गेल्या काही दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता आता कमी होऊ लागेल. अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळेल आणि पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप प्रभावी राहील. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, एखाद्या परिस्थितीचा परिणाम किंवा एखाद्या निर्णयाचा भविष्यातील प्रभाव तुम्ही सहज ओळखू शकाल. त्यामुळे तुमचे निर्णय अधिक योग्य ठरतील. काही लोकांच्या जीवनात जुन्या अपूर्ण गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात, मात्र यावेळी त्यांचे समाधानकारक निराकरण करण्याची संधी मिळेल. मनातील नकारात्मक विचार बाजूला ठेवून सकारात्मकतेने पुढे जाण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा अपेक्षित व्यक्तीची भेट मन प्रसन्न करून जाईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन संधींचा ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील समर्पण आणि प्रामाणिकपणामुळे प्रभावित होतील. काही लोकांना नवीन जबाबदारी, बढती किंवा विशेष प्रकल्पाची संधी मिळू शकते. कला, संगीत, लेखन, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, समुपदेशन, समाजसेवा आणि अध्यात्माशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरेल. तुमच्या कल्पनांना आणि सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार घेऊन येईल. जुन्या ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत होतील. काही लोक नवीन व्यवसाय विस्ताराचा विचार करू शकतात. मात्र कोणताही महत्त्वाचा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. सर्व बाबींचा विचार करूनच पुढे जा. आठवड्याच्या शेवटी कामाच्या क्षेत्रात समाधानकारक प्रगती दिसून येईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा हळूहळू सुधारणा करणारा ठरेल. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील आणि काही अतिरिक्त लाभाचे संकेतही आहेत. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घर, कुटुंब किंवा मुलाशी गरजांवर खर्च वाढू शकतो. काही लोक घरातील सजावट, धार्मिक कार्य किंवा आवश्यक वस्तूंवर पैसे खर्च करतील. हा खर्च मानसिक समाधान देणारा ठरेल. गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा आहे. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. भावनिक कारणांमुळे आर्थिक निर्णय घेणे टाळा. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटी पैशांबाबत आत्मविश्वास वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत भावनिक आणि आनंददायी ठरू शकतो. जोडीदारासोबतचा संवाद वाढेल आणि एकमेकांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजतील. काही दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याचे संकेत आहेत. एखादी जुनी ओळख पुन्हा आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. सोशल मीडिया, मित्रपरिवार किंवा कौटुंबिक कार्यक्रमातून एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. वैवाहिक जीवन. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. एकत्रितपणे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. काही जोडपी एकत्र धार्मिक प्रवास किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा विचार करतील. भावनांमध्ये अति वाहून न जाता वास्तवाचा विचार करणेही आवश्यक राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा सुखद अनुभव देणारा ठरेल. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि परस्पर सहकार्य वाढेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल. काही घरांमध्ये शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील. भावंडांशी संबंध सुधारतील. एखादा जुना गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ मनाला विशेष आनंद देईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता आणि सर्जनशीलता वाढवणारा ठरेल. अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय शिक्षण, कला, साहित्य किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य वेळी मिळेल. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीसाठी कौतुक मिळण्याची शक्यता आहे. मात्र अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक राहील. भावनिक चढउतारांमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका. योग्य वेळेचे नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला विशेष अनुभव मिळू शकतात. मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान आणि नामस्मरणाचा आधार घ्यावा.
काही लोकांना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळेल. ओम नमो नारायणाय किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण विशेष लाभदायक ठरेल. मनातील नकारात्मक विचार कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. जीवनातील काही घटनांमधून महत्त्वाचे धडे मिळतील. स्वतःच्या अंतरंगाशी संवाद साधण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील. प्रवास. या आठवड्यात धार्मिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते लाभदायक ठरतील. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी होतील. भविष्यात उपयोगी पडणारे संपर्क निर्माण होऊ शकतात. धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळाल्यास मानसिक समाधान मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास आनंददायी ठरेल. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा. ओम नमो नारायणाय मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. पिवळ्या फुलांनी देवाची पूजा करा. दररोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. एकूण मीन राशींसाठी हा आठवडा मनःशांती, सकारात्मक बदल आणि नवीन आशा घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक बाबतीत सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये वाढता विश्वास यामुळे जीवन अधिक संतुलित वाटेल. अनेक दिवसांपासून अडकलेल्या गोष्टींना योग्य दिशा मिळण्यास सुरुवात होईल. या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची अंतर्ज्ञान शक्ती आणि संवेदनशील मन असेल. योग्य व्यक्तींवर विश्वास ठेवून आणि स्वतःच्या क्षमतेवर श्रद्धा ठेवून पुढे गेल्यास अनेक संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. कधीकधी जीवनातील सर्वात सुंदर बदल हे शांतपणे घडत असतात. विश्वास, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या आधारावर पुढे चालत राहिल्यास नशीबही तुमची साथ देऊ लागते. धन्यवाद.